वसई विरार. वसई विरार म्हटलं की असुविधांचा भंडार. पण सध्या सगळ्यात गाजणारा विषय वसई विरारमध्ये तो आहे रिक्षा. रिक्षावाल्यांची दरवाढ ही कोरोनानंतर सुरू झाली आणि ती वाढतच गेली. कोरोना संपला, लोक बॅक टू नॉर्मल झाले, सगळं काही सुरळीत झालं. एव्हाना आता सरकारने सगळ्या गोष्टींचे निर्बंध काढलेले आहेत, पण रिक्षावाले त्यांचे निर्बंध काढायला तयार नाहीयेत. रिक्षावाल्यांनी दरवाढ केली होती कोरोनामध्ये, जेणेकरून त्यांच्या पोटावरही पाय नको आणि सामान्यांना पण त्यांची सुविधा मिळत राहावी. परंतु आता कोरोना संपला असला तरी पण रिक्षावाल्यांनी त्यांचे दर कमी केलेले नाहीयेत. लोक या गोष्टीसाठी भांडत आहेत, आरटीओच्या चक्रा मारत आहेत. आरटीओनी यासाठी आता विविध रेट कार्ड देखील सुरू केलेत. परंतु रिक्षावाल्यांची मनमानी अजूनही संपत नाहीये. गोष्ट फक्त इतक्यावर थांबत नाही, तर रिक्षा चालक हे जेव्हा त्यांची मनमानी पूर्ण होत नाही, तेव्हा लोकांच्या विरोधात त्यांना धमक्या देतात, त्यांच्यावर दादागिरी करतात. काही रिक्षावाले तर त्यांना मारायला पण जातात. अशा विविध घटना आता घडलेल्या आहेत आणि आपण उपस्थित आहोत विरार पश्चिमेला. विरार पश्चिमेचे प्रत्येक परिसरातील नागरिक आपल्या सोबत आहेत आणि ते त्यांची परिस्थिती सांगणार आहेत की कशा प्रकारे त्यांना आता न्याय हवाय आणि त्यांना या दादागिरीपासून सुटका मिळावी आणि आरटीओनी आता या दादागिरी करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करावी. आपण सर्वप्रथम या ठिकाणची नागरिकांशी बोलणार आहोत. सर, क्या कहेंगे आप, जैसे कि अभी आप एक कॉमन पीपल में से आते हैं और आपको ऐसा लगता है कि जो रिक्शा चालकों का है काफी बढ़ता जा रहा है, इसके बारे में क्या कहेंगे? देखिए मैडम, मैं एक ही चीज रिक्शा वाले से रिक्वेस्ट करूंगा, प्यार से और प्रेम से। जब कोरोना था, जब हम जैसे पब्लिक ने रिक्शे वाले को सपोर्ट किया, जब उन्होंने जो रेट बोला हमने दिया उनको, क्योंकि हम भी जानते कि उनका भी परिवार है। लेकिन कोरोना खत्म हो के अभी कितना 8-9 महीना हो गया, लेकिन उन्होंने हमें कॉपरेट नहीं किया, उल्टा रेट बढ़ाते। सबसे पहले तो ये कि किसी को तो हम लोगों का दुख समझ में आया कि रिक्शे का भाड़ा बढ़ने की वजह से जो है तकलीफ हो रहा है। दूसरा चीज ये कि व्हाट्सएप के मैसेज, पैम्पलेट्स और बैनर के जरिए ये बताने की कोशिश की जा रही है कि 25 तारीख से भाड़ा 20 रुपया हो रहा है, लेकिन वो भाड़ा बढ़ क्यों रहा है? क्योंकि पेट्रोल का दाम बढ़ गया है, मोटर पार्ट्स, स्पेयर पार्ट्स के रेट बढ़ गए हैं। लेकिन मेरे को सिर्फ एक चीज पूछना है कि अगर रिक्शे वालों के परिवार के लिए आपको इतनी चिंता है, तो जिनसे आप ये 20 रुपया भाड़ा मांग रहे हो, उनके परिवार के बारे में आपने सोचा एक बार भी कि वो ये 20 रुपया देंगे कहां से? कुछ लोगों की नौकरी चली गई है, तो कुछ लोग आधे पगार पे काम कर रहे हैं। मैं आपको एक ही चीज बोलूंगा कि रिक्शे में बैठने से पहले 10 बार सोचो, क्योंकि महीने का 1200 रुपया जो है, आपका महीने का सिलेंडर का बिल, आपके महीने का स्कूल के बच्चों का फीस, आपके महीने का दूध का बिल, आपके महीने का लाइट का बिल, ये एक खर्चा आप बचा सकते हो। काम पे जाने से पहले 10 मिनट जल्दी निकलो, ताकि पैदल चल के जाओ, वो 20 रुपया बचाओ और महीने का एक खर्चा अपना बचाओ। ये लोग भाड़ा 20 रुपया नहीं 50 रुपया मांगे, हम देने को तैयार है। लेकिन क्या ये भाड़ा वसई विरार महानगर पालिका परिवहन विभाग ने जाहिर किया है? नहीं, ये लोग खुद जो है पैम्पलेट छाप करके हम लोगों को बांट रहे हैं। 20 रुपया भाड़ा हो गया और हम लोग उसको मान लेते हैं। कुछ लोगों को इसका फर्क नहीं पड़ेगा, लेकिन बहुत सारे लोगों को इसका फर्क पड़ेगा, खास करके मेरे जैसे लोगों को फर्क पड़ता है। मैं पैदल आता हूँ डेली, जो पैसा बचा है उससे देखो ये खरीदा है मैंने, मुझे बहुत फर्क पड़ता है। किसी को फर्क पड़े या ना पड़े, इसलिए बैठने से पहले 10 बार सोचो, पैदल जाओ, जिसका पेट आगे अंदर हो जाएगा, थोड़ा वजन कम होगा, हेल्थ अच्छा रहेगा, ठीक है? क्योंकि सुबह जाते काम पे, शाम को आते, वॉक करने को मिलता नहीं है, जॉगिंग करने को नहीं मिलता, तो इसी बहाने कम से कम डेली का जो है 2 किलोमीटर वॉक होगा। तो प्लीज इस बात को गौर से सोचो, 1000-1200 रुपए आपके लिए बहुत मायने रखते हैं। माझ्यासोबत भरपूरदा रिक्षावाल्याचं भांडण झालंय. रिक्षावाला मनमानी कार्यक्रम करतो. जेव्हा पण त्याला रिक्षाचं 20 रुपये भाडं, 15 असेल तर 20 घेतो. आतमध्ये जायचं भाडं तो 50 रुपये मागतो. इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आमचे चालत गेलं तर 2 मिनिटाच्या अंतरावर घर आहे. तिथपर्यंत जायला ते 50 रुपये चार्ज मारतात. त्यांची ती मनमानी चालली आहे. ती मनमानी अक्षरशः बंद झाली पाहिजे. आरटीओ कडनं आम्ही आरटीओला जाऊन आंदोलन करू. त्यांनी नाही मानलं तर रस्त्यावर उतरू. एवढाच मी तुम्हाला सांगतो. आता आपण महिलांकडून जाणून घेऊया, कारण सगळ्यात जास्त अन्याय हा महिलांसोबतच होतो. फक्त दादागिरी आता ती पुरुषांसोबत असेल तर एखादा पुरुष हात वरती करू शकतो किंवा शिव्या देऊ शकतो, पण महिला त्या थराला जाऊ शकत नाही आणि महिलांना बघून रिक्षा चालक अधिकच त्यांचा आवाज वाढवतात. काय सांगाल तुम्ही, काय झालं तुमच्यासोबत? तुम्ही आता एक महिला आलात, कशा प्रकारे सफर करताय? आणि मी खारोडीला राहते. आता खारोडीवरून समजा मला जकात नाक्यापर्यंत तरी जायचं असेल तरी ते 20च घेणार. मग आता सकाळी बघा, माझे मिस्टर कामाला जातात, माझी मुलगी शाळेत जाते, दुसरी मुलगी कॉलेजला जाते, सगळ्यांचे 20-20 याप्रमाणे अर्धा पगार त्या रिक्षावाल्यांना जातो. आम्ही तर सामान्य माणसं आहेत, थोडं त्यांनी समजुतीने तरी त्यांचा व्यवहार करायला पाहिजे की नाही, असं मला वाटतं. तुम्ही पण एक महिला आहात, आता त्यांनी जसं त्यांचा अनुभव सांगितला, तुम्ही काय सांगाल? मी पण खारोडीलाच राहते.
माझ्या बरोबर पण भरपूर टाइम असं झालेलं आहे की ते लोक आपली मनमानी करतात. जेव्हा 20-15 रुपये सीट असताना पण आम्हाला सांगतात बोळींसवरनं विरारला जायला 20 रुपये सीट आहे. आणि जर आम्ही दुसऱ्या रिक्षाला अफोर्ड केलं, ते लोकांनी आम्हाला घेतलं तर ते सांगतात तुम्ही रिक्षा त्यांना का घेतलं, कारण आमचं रिक्षा स्टँड आहे, आम्हाला त्यांना तुम्ही घ्यायचं नाही. ही जबरदस्त त्यांची चालू मैं असते. गोकुल टाउनशिप में रहता हूँ। जैसे कि अभी बता रहा हूँ, इन भाई साहब ने भी बताया कि लोगों को रिक्शा वाले जो उनका भाड़ा बढ़ा के जो ये कर रहे हैं, उसी तरह मैं काम पे भी जाता हूँ, प्लस मैं मेरे बच्चे को लेके हॉस्पिटल जाता हूँ। तो इससे भी इसकी इतनी मेरी बच्ची है, लड़का है, उनको लेके जाते तो उन लोग का 50 रुपया, 60 रुपया, जबकि 15 रुपया चल रहा था, 10 रुपया चल रहा था। तो उन्होंने वो सब रेट ज्यादा ही बोलते हैं। उसके बाद मुझे बाहर से रिक्शा पकड़ना पड़ता है, जबरदस्ती हॉस्पिटल जाना पड़ता है, इसके लिए जाता हूँ। और हर बार अभी से चल के ही जा रहा हूँ, क्योंकि ये पैसा हमें परवड़ता नहीं। और जो भी लोग बैठ के जा रहे हैं उनकी सैलरी 40,000 या 30 के ऊपर ही होगी। हमारे जैसे मामूली आदमी जो 15-20 हजार कमा रहे, उनको 20 रुपया परवड़ता नहीं है। महिलांसोबत बऱ्याचदा रिक्षा चालकांचे वाद पण होतात. आता जसं तुम्ही आम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, तुमच्यासोबत असा काही अनुभव झालाय? हो झालंय. आताच फिरायलाच झालं ह्या 8 दिवसातच. मी बोर्डिंग्सला चर्चला जाते, क्राइस्ट द किंगला. तिथून मी येत होती, तर त्यांनी मला सांगितलं की मला खारोड्याला मी उतरायचंय. तर मी बोलली किती घेणार? तर बोलले 20 रुपये सीट. मी बोलली 15 रुपये सीट आहे. तर ते बोलले नाही आम्ही इथे बोर्ड लावलाय. मी बोलली तुम्ही कशा प्रकारचं म्हणजे कोणा विचारून तुम्ही असं बोर्ड लावलाय? तर बोलले नाही आम्ही लावलाय. तर मी बोलले पण हे तर तुमची मनमानी आहे ना. तेवढ्यात एक दुसरा रिक्षावाला आला, तर मी त्या रिक्षामध्ये बसली. तर त्यांनी बसल्यावर त्या रिक्षावाल्याला भांडायला लागला की उन लोग को क्यों बिठाया? तर मी उतरली खाली आणि मी बोलली का उतरलं, म्हणजे आमची काय जबरदस्ती आहे का तुमची? आम्ही तुमच्याच रिक्षात बसायला पाहिजे. आम्हाला जिथे परवडणार तसं आम्ही करणार. तुम्ही 20 रुपये का म्हणून घेतात? आणि खारोडीला आल्यानंतर तुम्ही आम्हाला उतरवल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना पण बसवतात. म्हणजे तुम्ही किती कमवतात? जर आम्ही 3 जण आहे तर तुम्ही 60 रुपये घेणार. परत तुम्ही तिथून स्टेशनला 60 रुपये. म्हणजे तुम्ही घेतले किती बोर्डिंग पासून 120 रुपये घेतले. म्हणजे प्रत्येक टायमाला आम्हीच हे करायचं का, सफर करायचं काय? काय सांगाल तुम्ही? आता तुमच्यासोबत काय घटना घडली? ते तसंच आम्ही पण तेच तिकडून चढले नाक्यावरती. आपण फक्त बोळी नानबट वरनं नाक्यापर्यंत आले तरी पण 20 रुपये. आणि तिकडे आम्हाला सोडल्यावरती परत खारोडीसाठी पण तुम्ही बसवणार, तिकडे पण 20 रुपये. आणि तिकडून मग परत विरारसाठी बसवणार. म्हणजे 3 टाइम तुम्ही एकच फेरी विरार ते बोळीन 20 रुपये. म्हणजे तुम्ही आता कोरोना टाइमात होतं जास्त केलेलं, ते आम्हाला पण समजतो. तुमचं पण रिक्षा EMI आहे, तुमचं पण घर आहे. पण आता तरी कोरोना संपलेला आहे, तुम्ही जरा नमून घ्यायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आता आपल्यासोबत काही वयोवृद्ध लोक पण आहेत, त्यांना देखील आपले अनुभव सांगायचे आहेत. कारण ही समस्या फक्त पुरुष किंवा महिलांपुरतं सीमित नाहीये, तर वयोवृद्धांसोबत पण घडली आहे. स्टेशन से जकात नाका तक 2-3 मिनट का रास्ता होता है, इतना ही रास्ता होता है। तो उसमें भी एक जना बैठेगा तो भी 20 रुपए है, 2 जने बैठेंगे तो भी 40 रुपए है, और 3 जने बैठेंगे तो 60 रुपए। तो जबकि मिनिमम चार्ज होता है 30 रुपए, चाहे कितने भी बैठो। हाँ। तो फिर भी उतना सबका प्राइस एक 20 रुपए, और बॉलिज नाका तक जाएंगे तो भी 20 रुपए, हर एक पे 20-20 रुपए लेते हैं। कभी आपके साथ बदतमीजी की है प्राइस को लेकर रिक्शा वालों ने? हाँ, कितनी बार हो चुका है भैया, बहुत ज्यादा है प्राइस। नहीं कि आपको बैठना है तो इतना तो देना ही पड़ेगा। बैठो तो बैठो, नहीं तो वरना मत बैठो। आते गए तो ये चीज जो एक लिमिट क्रॉस की, अभी नाक के ऊपर पानी आ गया, तो हम ये अभी सहन शक्ति सहेंगे नहीं। अगर RTO इधर कुछ एक्शन नहीं लेते तो हमें लास्ट प्रोविजन है, हमें रास्ते पे उतरना पड़ेगा। बस यही चीज हम रिक्वेस्ट करना चाहते हैं रिक्शा एक वाले। इंसिडेंट आपको बता रहा हूँ कि लेट नाइट में मैं रिक्शे से आ रहा था। जिस तरह से उस बंदे ने मेरे से बर्ताव किया, मुझे बुरा लगा। मैंने रिक्शे का नंबर का फोटो निकाला, तुरंत वो रिक्शा खड़ा करके तुरंत उसने मेरा मोबाइल छीन लिया, और तुरंत उसने फोटो डिलीट मार दिया और बोलता है चल मोबाइल देता हूँ तेरे को मैं। फिर मैंने खुद ने उसको बोला भाई मोबाइल दे दे, गलती हो गया, नहीं करना है मेरे को कुछ कंप्लेन वगैरह। नहीं तू कर, अभी मैं बुलाता हूँ 2-3 लोगों को। तो मेरा ये बोलना है कि 20 रुपए दे के हम घर पे चले कि मार खाए बैठ के रिक्शा। आता ही समस्या सामान्य नागरिकांची आहे, पण त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आता आपल्यासोबत माजी सभापती म्हाडी काका पण आहेत. काका, काय सांगाल? सामान्य नागरिकांची चिंता आता रिक्षाच्या दरवाढीला घेऊन वाढत चाललेली आहे. एक प्रतिनिधी म्हणून, लोकांचा प्रतिनिधी म्हणून काय सांगाल? परिस्थिती अशी आहे की या 3-4 महिन्यापूर्वी ह्याच बाजूला आपण एक रिक्षा स्टँड चालू केला होता. 15 रुपये भाडं होतं. लॉकडाऊन नंतर जी परिस्थिती होती, सामान्य माणूस हा खूप बेजार झालेला आहे. शासनाच्या महागाईमुळे म्हणा, आणि इकडनं जॉब गेले काही काना शाळेमध्ये एका घरातली कमीत कमी 2 ते 3 माणसं रिक्षाला पैसे भरत असतात.
अशामध्ये माणसाचं बजेट जे आहे ते कोलमडतंय आणि त्याच्यामुळे ही जी रिक्षावाल्यांची एकतर्फी झालेली वाढ, त्याने मला एका युनियनने फोन केला होता, आमच्या युनियन मध्ये असं ठरलं. माझं रिक्षा बांधवांचं पण थोडस त्यांची पण बाजू ऐकून घेतली. त्यांचं पण कुटुंब चाललं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. त्यांना सुद्धा काही रेट वाढलेत, मान्य आहे. परंतु शासनाच्या वाहतूक शाखेच्या नियमानुसार जी काही तुम्हाला भाडेवाढ करायची आहे, जे सामान्य माणसाला परवडेल, त्यांचं पण घर चाललं पाहिजे, तसंच इथल्या सामान्य जनतेचं पण घर चाललं पाहिजे. त्यांना पण ते व्यवस्थित सेफ्टी वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने रिक्षावाल्याने सुद्धा काम केलं पाहिजे. आणि माझा उद्यापासून तो प्रयत्न राहील की आरटीओ शाखेत असेल किंवा आणखीन कुठे जावं लागलं, युनियन बरोबर मीटिंग करायची असतील, तरी मी आणि माझी युवा टीम त्यांच्या जोडीला असू. म्हणजे प्रत्येक विभागातून 2-2, 3-3 प्रतिनिधित्व घेऊन आम्ही रिक्षा युनियनवाल्यांबरोबर पण मीटिंग करून काही होईल असं वाटत नाही. वाहतूक शाखेबरोबर जास्तीत जास्त आपल्याला पत्रव्यवहार जाऊन भेटणं, आणि इतर लोकांना मी एवढं म्हणेन की लास्टला आपल्याला रस्ता रोको करावा काही लागेल. असे लोक आहेत ज्यांच्यासोबत म्हणजे पुरुष झाल्या, महिला झाल्या, त्यानंतर तरुण मंडळी पण झालेली आहे. पण आता लहान मुलांना देखील रिक्षावाल्यांनी सोडलेलं नाहीये. त्यांची दादागिरी आता इतकी वाढत चाललेली आहे की लहान मुलांना देखील धमकवायला रिक्षावाल्यांनी सुरू केलेलं आहे. यावेळेस आपली पोलीस प्रशासन काय करते आणि कुठे गेली, हा खरंच मला प्रश्न पडलाय. आपण या लहान मुलीला विचारणार आहोत, तिच्यासोबत नेमकं काय घडलंय. काय सांगशील, तुझ्यासोबत काय घडलं आणि रिक्षावाल्यांनी तुझ्यासोबत कशी वागणूक केली? ते काका मला बोलले की म्हणजे मला घोडी बोलले. मग बाबांनी म्हणजे बाबांना राग आला. मग ते काका तिथे गेले आणि पोलीस कंप्लेंट करून आणलं. तेव्हा ते पोलीस काकांनी त्यांना म्हणजे त्यांनी बाबांबद्दल सांगितलं. मग ते खोटं बोलले की बाबांनी त्यांना शिवी दिली. मग ते बाबांनी सांगितलं मी शिवी नाही दिली आणि मी पण होते तेव्हा. बाबांनी शिवी दिली नव्हती आणि मग ते काकांनी त्यांना अटॅक काका केला. तुझ्यावर खूप म्हणजे ते रिक्षावाले तुझ्यावर खूप जोरात ओरडलेले का? हो. आणि कशावरून वाद झाला? म्हणजे फक्त पैसे देत नाही जास्त म्हणून? म्हणजे पप्पांनी पैसे म्हणजे पैसे जास्त न देण्यासाठी मागणी केली म्हणून तुझ्यावर रिक्षावाले ओरडले का? हो. आता आपण लहान मुलीकडून ऐकून घेतलंय. जाणून घे तिच्याच परिवाराच्या सदस्यांकडून की नेमका हा प्रकार काय आहे आणि त्यांनी देखील कशा प्रकारे त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये हे अनुभव घेतलेत. सचिन, काय सांगाल, तुमच्यासोबत काय घडलंय आणि या लहान मुलीचा देखील अनुभव काय सांगाल? मी सकाळी 4 वाजता घर सोडतो. माझ्याबरोबर बरेचसे झाले, म्हणजे एकदा दोनदा नाही 10 वेळा झाले. जर का पाणी पावसाचं भरलं असेल तर पाणी भरलंय तर 80 रुपये 60 रुपये. मी त्यांना म्हटलं अरे डॉक्टर खर्डे हॉस्पिटल ते स्टेशन पर्यंत 60 रुपये. मग रिक्षा कशाला काढतो? नको काढू ना रिक्षा. नाही नाही उधर जाना है तो 60 रुपये. मी देणार नाही म्हटलं 60 रुपये. मी बसणार. मी बसलो, स्टेशन पर्यंत गेलो. मग त्यांनी 4-5 लोकांना बोलवलं, तुला ज्यांना घेऊन यायचं ना घेऊन ये. मी भले ट्रेन सोडेल पण तुला मी 80 रुपये देणार नाही. त्यानंतर मी तरी आम्हाला कळतं त्यांची फॅमिली आहे, तरी सुद्धा आम्ही 20 रुपये दिले. असं एकदा दोनदा तीनदा बरेच झालं. ते ह्या माझ्या लहान मुलीला मी घेऊन येत होतो शाळेतून, तर तिला बसवलं मांडीवर. मी म्हटलं हिची 15 रुपये देतो, शाळेची स्टुडंट आहे, 10 रुपये देतो मी. 15 रुपये 10 रुपये देतो. तर तो म्हणाला नाही ये तो बहुत बड़ी घोडी आहे, खूप मोठी घोडी आहे, इसका तो 15 रुपये लगेगा. आता मोठा तो घोडी म्हटला, त्याचा तो तिच्या खायला घालतो का? घोडी म्हटल्यावर त्या रिक्षाची चावी काढली. मी म्हटलं आता तुला सोडणार नाही, तुला जे करायचं ते कर. शिव्या मी एकही केली नाही. त्यांनी शिव्या केली, युनियन को बोलाता, इसको बोला उसको बोला. तो जो गेला डायरेक्ट पोलिसांनाच घेऊन गेला. मग मी पण माझ्या 4-5 मित्रांना बोलवलं, पोलिसांना बोलवलं आणि म्हटलं हा रिक्षावाला माझ्या मुलीला बोलतो की एवढी मोठी घोडी आहे आणि हिचे 15 रुपये लागणार, हा हिला खायला घालतो का? अशा प्रकारे झालं. पण हे चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आज यांची एवढी दहशत वाढलेली आहे की आपल्याला लहान चिमुकल्या मुलीची पण घोडी बोलणं योग्य आहे का? आज गरोदर बायकांशी कशी वागत असतायत ते, लहान बाळाला घेऊन त्या कशी वागतायत, म्हणजे खूप दहशत वाढलेली आहे. ते होता कामा नये. आणि 20 रुपये ठीक आहे, पण 20 रुपये केव्हा? ते लॉकडाऊन. आज मी 2 वर्ष घरी आहे. 2 वर्ष घरी आहे, आम्हाला कळतं. 2 वर्ष आम्ही लोकांची जॉब केलेली आहेत. मी स्वतः जॉब नाही आहे. 2 वर्षांत जॉब चालू केले आणि यांना 20 रुपये द्यायचे. का द्यायचे? जेणेकरून 20 रुपये नाही आहेत. तर ते मला असं वाटतं की ते आपण 20चे न घेता जे कायद्याने जे चालले रिस्क, तर ते झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. बस.
करण, मैं आपसे पूछना चाहूंगी, अभी आपने काफी बार इसका फॉलोअप भी लिया हुआ है, काफी ऐसी समस्याएं हैं जिसके ऊपर आवाज उठाने से लोग रुक रहे हैं। सवाल यहाँ पे 20 रुपए का नहीं है, सवाल यहाँ पे ये है कि जो लूट मची हुई है, मतलब ऊपर गवर्नमेंट से ये रेट्स नहीं आ रहे, ये रेट्स रिक्शा वाले खुद डिसाइड कर रहे हैं, इसके ऊपर आपने फॉलोअप लिया है, पुलिस वालों का इस पे क्या एक्शन है, आरटीओ का क्या एक्शन है? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू आप लोगों को, आपने ये न्यूज़ कवर की। हम लोग रेगुलरली एक पार्ट है हम लोग का, ये पूरा एक फैमिली है विरार वेस्ट, वहाँ पे बहुत सारे चैलेंजेस आते रहते हैं। तो अभी एक ट्रेंडिंग चैलेंज है कि ये रिक्शा वाले हैं, दे आर आस्किंग फॉर रेट्स। अभी रिक्शा वाले रेट तो फिक्स नहीं करते, देयर शुड बी अ बॉडी जो फिक्स करता है। महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट की बॉडी है या आरटीओ वैकेंसी जो डिसाइड करते हैं। तो बहुत सारे, फर्स्ट ऑफ ऑल लाइक यूनियन और रिक्शा वाले ये लोगों को नहीं समझा पा रहे कि उनका चैलेंजेस क्या है, क्या पैरामीटर्स पे रेट इंक्रीज हो रहे हैं। लोगों की अपनी समस्या है। तो फर्स्ट ऑफ ऑल वो उनको एक यूनाइटेडली जो भी प्राइसिंग चार्ट आता है आरटीओ की तरफ से, बिकॉज दे आर दी ऑथराइज्ड बॉडी रेट्स डिसाइड करने के लिए, इसके लिए हम लोग ने आरटीओ से फॉलोअप किया, ट्रांसपोर्ट कमिश्नर महाराष्ट्र से फॉलोअप किया, नितिन गडकरी जी को रखा, और जो अपने ट्रैफिक टीम है वसई विरार मीरा भाईंदर की, उनको लूप में रखा। तो 6 दिन के बाद हमें रिप्लाई एक रेट चार्ट का आया, लेकिन वो रेट चार्ट 2021 का था। उसके हिसाब से विरार वेस्ट से लेके खारोड़ी तक 9 रुपया शेयरिंग पे, लेकिन 2021 के और 2022 के बीच हाई इन्फ्लेशन हुआ है। तो हम भी समझते हैं कि 9 रुपया काफी कम रहेगा। सो एक ऐसा विन विन सिचुएशन क्रिएट हो जहां पे रिक्शा वाले को भी जस्टिस मिले और पैसेंजर्स को भी। प्लस हम सब एक गांव है, पहले वसई विरार माना जाता है लोगों की सेफ्टी के लिए, अपने जो भी हायर अथॉरिटीज है हमेशा सेफ्टी के लिए काम करते हैं, और ये इश्यूज हमारे सभापति माडिक सर है यहाँ पर, उनके पास भी जाता है, वो भी बार बार फॉलो अप करते हैं। तो एक सारे लोगों को इंडिया पाकिस्तान ना करके, अभी गणपति आ रहा है, हम लोग वी आर यूनाइटेड, गणपति का उद्देश्य वही है। सो लेट्स ऑल बी यूनाइटेड, सबको इक्वल शेयर मिले, और जो जस्टिसेबल रेट्स रहे डीवाईआरटीओ की तरफ से, जो यूनियन भी आए उनके चैलेंजेस शेयर करें। अगर वो बोलते 18 रुपीज है तो हम लोग जस्टिफाइड अगर हो तो वी आर रेडी टू गिव, लेकिन जस्टिफाई दैट पैक। एक बैनर लगा के या कुछ करके वो लोग एक्सप्लेन नहीं कर पा रहे, बैनर में 20 रुपया है, तो वो डिबेट नहीं होना चाहिए। और पर्सनली अभी सचिन बताएगा आपको, एक प्रेग्नेंट लेडी का भी इनके पास कंप्लेंट आया जिसको उतारा गया रिक्शा में से, विच इज वेरी बैड। मेरी फैमिली में से यहाँ से परम हॉस्पिटल इज अप्रोक्सीमेटली 1 किलोमीटर, वहां पे एक रिक्शा वाला है, वो 80 रुपया मांग रहा था। सारे रिक्शा वाले गलत नहीं है, लाइक 100 में से 10 लोग जो है, जो यहाँ के स्थायिक है या पता नहीं, या जो भी डोमिसाइल नहीं है बेसिकली, तो वो लोग एग्रीगेट होते, बाकी जो अपने हैं वो समझ के लेते। सो एक अपील लोगों की तरफ से, हमारी तरफ से, एक जस्टिफाइड रेट रखे, इन्फ्लेशन को इसमें दिमाग में रखे, और स्टेट गवर्नमेंट को भी कि जल्द से जल्द वो रेट्स डिक्लेअर करे, क्योंकि 2021 का चार्ट काफी पुराना है, 2022 के हिसाब से जो भी है वो आप डिक्लेअर करें। दैट्स एन रिक्वेस्ट। आपल्यासोबत सामान्य नागरिकांमध्ये एकत्र उतरलेली आहेत या मुद्द्यासाठी, एक युवा म्हणून तू काय सांगशील? युवा म्हणून मी एकच सांगेल की म्हणजे एक रिक्षा बंद करो आंदोलन आपण चालू केलं पाहिजे. म्हणजे जसं की ते एक बोलले सिंग साहेब की प्रत्येकाने चालत जायचं जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं तुम्ही करा. तसं म्हणजे त्यांच्या बिझनेसवर जसा परिणाम झाला की ते ऑटोमॅटिक आपल्याला ग्राहक जसं आपल्याला पाहिजे तसं ते बरोबर आपल्या लाईनीवर येतील. त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच रिक्षावाल्यांचे प्रॉब्लेम खूप आहेत. म्हणजे बॅच नाही, तुमचं त्यांचा ड्रेस कोड नाही, रिक्षावर जशी नंबर प्लेट नाही, डिझाईन मध्ये नंबर प्लेट असते, व्हॉटएव्हर जे काही सगळे नियम वगैरे ते पण आहेच त्यांचे. पण यात एकंदरीत पोलीस खात्याचा पण म्हणजे वाहतूक पोलिसांचा पण काहीतरी आहेत. त्यांना माहित असतं रेट किती आहे, काय किती आहे, सगळं काय माहित असतं. हे रिक्षावाले युनियनची त्यांना हप्ता वगैरे हे सगळं त्यांच्यापर्यंत माहित असतं. त्याच्यामुळे जशी रिक्षावाल्यांची चूक आहे तशी आरटीओ पोलीस खात्याची पण तेवढीच चूक आहे. कारण ते त्याला खतपाणी घालत असतात, म्हणून त्यांचा एवढा रुबाब वाढलेला असतो. तर मला जनतेला पण तेच सांगायचं आहे की बघा, तुम्ही तर चालतच जावा जेवढं होईल तेवढं, आणि या रिक्षावाल्यांच्या मुजोरीला आळा घाला. हाच एक आपल्याकडे पर्याय. बाकीचे जे पॉलिटिक्स पार्टी असतील, सगळ्या पॉलिटिक्स पार्टींच्या या युनियन आहेत. सो पॉलिटिक्स पार्टीनी पण थोडं प्रेशराईज केलं पाहिजे आपल्या युनियन, ऑटो युनियनवर, आणि हा सगळा तोडगा मधल्यामधून तोडगा ग्राहक आणि रिक्षावाले यातून तोडगा काढला पाहिजे. सध्याचा न संपणारा प्रश्न आणि समस्या म्हणजे रिक्षावाले. रिक्षावाल्यांसोबत काहीही वर खाली झालं की रिक्षावाले लगेच संपावर बसतात, सामान्यांना चालत पाठवतात, सामान्यांची अक्षरशः आयुष्य थांबतं, इतके रिक्षावाले मनमानी कारभार करतात. पण जेव्हा आता सामान्यांना प्रश्न आलेला आहे, सामान्य काय करतील, तर यावर आता एकमेव समस्या, कुठेतरी या समस्येचं निवारण म्हणजे एकमेव गोष्ट ती म्हणजे आता रिक्षावाल्यांचा धिक्कार करणं. रिक्षावाल्यांना कुठेतरी आता त्यांना धडा शिकवण्यासाठी सामान्यांनी चालायला सुरुवात केलं पाहिजे. तसंच कुठेतरी आता रिक्षावाल्यांचा निषेध केला पाहिजे असं म्हणत सामान्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. या संपूर्ण
कोरोना गोष्टीनंतर पाहूया ह्याचा फॉलोअप म्हणून आता कुठपर्यंत सरकार आणि आरटीओ काय करू शकते. धन्यवाद.